तुझिया प्रियाला प्रीत कळेना। हे बघा डॅड, माझा खूप साधा संसार आहे, साधी माणसं आहे, पण तुमच्या अशा दरवेळच्या मदतीने ना माझं सगळं घर विस्कटून जातं। मदत मला नकोय तुमची मदत। तुम्हाला का कळत नाहीये? तुम्हाला जर आम्हाला मदत करायची असेल ना तर फक्त एवढंच करा, इथून पुढे माझ्या संसारात, माझ्या आयुष्यात कृपया कुठलीही ढवळाढवळ करू नका। अरे बास झालं, तू जरा जास्त जहाज बोलतेस डॅडची। त्यांना काय वाटतंय ह्याचा जरा तरी विचार कर। अभिला काय वाटतं याचाही विचार मलाच करायला लागतो आशुदी। डॅड, तुमचं जर आमच्यावर प्रेम असेल ना तर फक्त एवढंच करा, इथून पुढे स्वतःहून कुठलीच मदत करायला पुढे येऊ नका, प्लीज। मी काहीच नाही केलं, मी फक्त प्रामाणिकपणे अभिजितला जाऊन सांगितलं की तुझा आय मीन आपला सासराच गॅरंटर होता। माझं जाऊ द्या हो, पण तुम्ही काय काय केलं? मी फक्त एवढंच केलं, अनिरुद्धला त्याच फांदीवर बसायला सांगितलं जी फांदी आधीच मोडकळीस आली होती, आणि त्याला म्हटलं आता बस आणि कर वार। जय, आता आपल्याला हेच कंटिन्यू करायचंय। ज्या गोष्टींवर माणसाचा पूर्ण विश्वास असतो ना त्याच गोष्टींनी त्याच्यावर वार करायचा। यू गेट मी? तुम्ही इथे? तुम्हाला काही हरकत नसेल तर मी घरी सोडू शकतो। नाही नाही, पावसाची शक्यता आहे, तुमच्याकडे छत्री दिसत नाहीये, आता बससाठी किती वेळ वाट बघणार ना, रिक्षाचाही प्रॉब्लेम होऊ शकतो, तेव्हा मी सोडू शकतो। मला माहिती आहे अभि कुठे असेल, आणि मी जर अभिला ओळखत असेल ना तर तो आता नक्कीच तिथे असेल। आज काय पावसात भिजायचा वगैरे प्लॅन होता की काय? नाही नाही, तसं काही नाहीये, म्हणजे आता तसा विचारही केला तरी पुढच्या 50 गोष्टींचा विचार करावा लागतो। कसं आहे माधुरी, आपल्या मनाला कधी सुरकुत्या पडून देऊ नका। असं कधी वाटलं की पावसात भिजायचंय तर बिंदास भिजायचं, सगळं विसरून। छान वाटलं मला, रोजचाच ऑफिसवरून घरी यायचा रस्ता आहे, पण आज वेगळाच वाटला। थँक्स। असंच तर असतं, रस्ते नेहमीचेच असतात, पण सोबत चांगली असली ना की प्रवासही खूप छान होतो। गुड नाईट। मला माहिती होतं तू इथेच असशील। माझ्या कर्तेपणाला लागलेली ही ठेच फार महागात पडली, मला फार महागात पडली। असा का विचार करतोस तू अभि? हे सगळं अशा पद्धतीने व्हावं असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं। उलट मला असं वाटतं की तू खूप मोठं व्हावंस, इतकं मोठं ना की तुझी झेप बघताना आमच्या माना अभिमानाने उंच झाल्या पाहिजे। तुझेही थोडे चुकले काही, मनात माझ्या काहीच नाही। कशाऊ मागती तुला सख्या रे माझ्या या वेदना, माझी या प्रिया